जेव्हा म्हणतेस की हे प्राणी बोलतात, हो. तर हे कसे बोलतात? म्हणजे आवाज कसा ऐकू येतो? ग्रेट. सो आपण आतापर्यंतच्या 2-3 पॉईंट्स डिस्कस केले, त्याचा परत रेफरन्स घेऊ आपण. आपल्याला मनातल्या पडद्यावरती हे सगळं दिसतं. जे आपण म्हटले की आपले 5 प्रायमरी सेन्सेस आहेत त्याच्यामध्ये. सो मनातल्या पडद्यावरती आपल्याला इमेजेस दिसतात, मनाच्या पडद्यावरती आपल्याला आवाज ऐकू येतो आणि अनेक वेळा तो आवाज स्वतःचाच असतो. म्हणून आपण तो डिस्काउंट करतो. पण आता जे इफ वी ट्रस्ट की नाही, मी इंटेन्शन कोणाला आहे प्रश्न विचारायचा? प्राण्याला. मग भले स्वतःचा आवाज ऐकू आला तरी इंटेन्शन वॉज टू आस्क द ॲनिमल व्हॉट आय हिअर इज द ॲनिमल आन्सरिंग. सो आतमध्ये दिसतं, मग बॉडीली सेन्सेशन्स येतात. सो प्रश्न कधी कधी ना, आता तू काही महिने झाला प्रॅक्टिस करतोय, प्रश्न संपायच्या आधीच उत्तर यायला लागलेले असतात. त्यामुळे तो प्राणी म्हणतो, कशाला बरोबर ग्रॅमर आणि ग्रॅमॅटिकल ह्याच्यामध्ये अडकतेस, मला कळलंय तुझा इंटेन्शन, दिस इज माय आन्सर. सो आतमध्येच ही आन्सर्स येतात. आणि एक्झॅक्टली लाईक इफ आय टेल यू की इथे बसल्या बसल्या तुझं घरातलं स्वयंपाकघर कसं दिसतंय बघ बरं, किंवा तुझं कपाट उघड आणि कपडे कसे लाईंड अप आहेत हा विचार कर. सो डोळे जरी उघडे असतील एक्सटर्नली, बाह्य तुला काहीतरी दिसतंय, अंतर्मनामध्ये कपाट दिसतं, स्वयंपाकघर दिसतं, कोण तिथे असेल आता, हे सगळं दिसतंय. एक्झॅक्टली असं प्राण्यांना प्रश्न विचारल्यावर, आता झाडाला प्रश्न विचारला, खुर्चीला, कोणालाही प्रश्न विचारला, जे दिसतं ते फक्त अंतर्मनातलं असतं आणि त्यासाठी डोळेही बंद करायची गरज नसते.